साधारण 1967 सालापासून सुरू झालेला व गेली 58 वर्षे रक्तरांजित क्रांतीद्वारे भारतात लाल ड्रॅगनची सत्ता आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या माओवादी चळवळीला चिरडून टाकण्याचा प्रयत्न अनेक केंद्र तथा राज्य सरकारने केला, परंतु त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही. भारताच्या घाणेरड्या शेजाऱ्यांकडून सातत्याने मिळणाऱ्या मदतीमुळे हिंसक माओवाद्यांना बळ मिळत गेलं, त्यांची शक्ती वाढत गेली व 180 जिल्हे त्यांच्या कारवायांमुळे सदैव अस्थिर व प्रगतीपासून वंचित राहिले. या 180 जिल्ह्यामध्ये लोक या माओवाद्यांच्या कारवायांमुळे परेशान होते. परंतु 2014 साली केंद्रामध्ये बहुमताने आलेल्या मोदी सरकारने माओवादाला संपूर्णपणे चिरडून टाकण्याचे व माओवादी चळवळीचा पूर्ण निपात करण्याचे ठरवले. या सरकारची इच्छाशक्ती दांडगी असल्यामुळे अतिशय काटेकोरपणे आखणी करून आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यातील राज्य सरकारच्या मदतीने माओवादाला त्याच्या अंताकडे नेण्यास सुरुवात केली. गेल्या 1 वर्षाचा इतिहास पाहिला तर आपल्याला असे लक्षात येईल की सरकारने माओवाद्यांचे दाट जंगलातील बालेकिल्ले, त्यांची लपण्याची ठिकाणे, त्यांची मुख्यालये अचूकरित्या शोधून काढली. या सर्व ठिकाणची नाकेबंदी केली, त्यांची रसद तोडली, स्थानिक आदिवासी समुदायांना विश्वासात घेतलं, खबऱ्यांचं मोठं जाळं तयार केलं, पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे तसेच बिनतारी संदेश यंत्रणा, ड्रोन, बुलेट प्रूफ वाहने, भुई सुरुंग शोधण्याची उपकरणे आदी लागतील त्या सर्व गोष्टी पुरवल्या. आणि एवढं झाल्यानंतर लोकशाही मार्गाने माओवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं. माओवाद्यांना या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन केलं. शरण आल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची संपूर्ण काळजी घेतली जाईल असं त्यांना आश्वासनही दिलं. आणि त्याच वेळी माओवाद्याविरुद्धच्या अंतिम लढाईचं सरकारने रणशिंगही फुंकलं. भारतात माओवाद्यांच्या सशस्त्र दलाची संख्या 10,000 पर्यंत पोहोचली होती. ती आता हजाराहून कमी झाली आहे. अनेकांनी आत्मसमर्पण केलं तर कित्येक जण ठार मारले गेले. आतापर्यंत माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस ठार, जवान ठार, नागरिक ठार, आदिवासी, वनवासी ठार अशा बातम्या ऐकायची सवय लागलेल्या भारतीयांना पोलिसांनी माओवाद्यांना कंठस्थान घातलं. पोलिसांनी माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. पोलिसांसमोर माओवादी शरण आले. पोलिसांनी माओवाद्यांकडे असलेला प्रचंड शस्त्रसाठा जप्त केला. अशा बातम्या मिळू लागल्या, आपण ऐकू लागलो आणि वर्तमानपत्रामध्ये वाचूही लागलो. भारताच्या बहादूर पोलिसांनी व सशस्त्र दलांनी माओवाद्यांच्या गंडस्थळावर हल्ला करून एकीकडे माओवादाला पुरतं घायल करून टाकलं तर दुसरीकडे विशेष जनसुरक्षा कायद्या सारख्या प्रभावी कायद्याची अंमलबजावणी करून लाल ड्रॅगनला रसद पुरवणाऱ्या शहरी नक्षलवादाच्या नांग्या ठेचल्या आहेत. अनेक शहरी नक्षलवादी एकतर जेलमध्ये तरी आहेत किंवा पॅरोलवर तरी आहेत आणि पॅरोलवर जेलच्या बाहेर आहेत. अनेक वर्ष शिक्षा बघून काही जण आज जरी बाहेर असले तरी ते सरकारच्या रडारवर आहेत आणि त्यांच्या प्रत्येक बारीक सारीक हालचालीवर सरकार लक्ष ठेवून आहे. माओवाद्यांविरुद्धच्या या लढ्याला आपल्याला प्रचंड यश प्राप्त झाले आहे. 2024 या एकाच वर्षात 350हून जास्त माओवादी ठार झाले आहेत आणि त्यातील 283 जण तर केवळ एकट्या छत्तीसगडमधले आहेत. 2025 सालात आतापर्यंत किमान 50 नक्षलवादी ठार झाले आहेत. आणि या दरम्यान भारतीय सैन्य दलाने नक्षलवाद्यांविरुद्ध, माओवाद्यांविरुद्ध विशेष ऑपरेशन म्हणजे विशेष मोहिमा राबवून या नक्षलवाद्यांचा अर्थात माओवाद्यांचा खात्मा केला आहे. एप्रिल आणि मे 2025 मध्ये ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट ही मोहीम आपण राबवली आणि त्यात 31 नक्षलवादी ठार मारण्यात आले. 21 मे 2025 ला अबुजुमाड येथे झालेल्या माओ विरुद्धच्या संघर्षात 24 माओवाद्यांना ठार मारण्यात आलं. 9 फेब्रुवारी 2025 ला विजापूर येथे माओवाद्यांविरुद्ध उडालेल्या चकमकीत 31हून अधिक माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. 2025 साली फक्त मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यात 325 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
या मोहिमांचे मोठे यश म्हणजे या मोहिमात मोठे मासे गळायला लागले। त्यात 21 मे 2025 रोजी 1.5 कोटी रुपये बक्षीस असलेला आणि माओवाद्यांचा सर्वोच्च नेता म्हणजे ज्याला सेक्रेटरी जनरल असं म्हणतात त्या नम्राला केशवराव याला 21 मे 2025 रोजी मार्क्सच्या भेटीसाठी पाठवण्यात आलं। तर 21 जानेवारी 2025 ला ओडिशा स्टेट कमिटीचा प्रमुख असलेल्या जयपती रेड्डी याला माओच्या भेटीसाठी पाठवण्यात आलं। या जयपती रेड्डीवर 1 कोटी रुपयाची इनामी रक्कम होती। जून 2025 ला छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला व साधारण 85 लाख रुपये एकत्रित बक्षीस असलेला एक बी सुधाकर नावाचा माओवादी हा लेनिनच्या भेटीकरता रवाना झाला। जून 2025 ला तेलंगणा स्टेट कमिटीचा सदस्य व 20 लाख रुपये बक्षीस असलेला भास्कर हा ठार मारण्यात आला। तर 25 लाख रुपये बक्षीस असलेला त्याच स्टेट कमिटीचा सदस्य जगदीश याला ठोकण्यात आलं। 31 मार्च 2025 ला दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीचा सदस्य होता व जिला 45 लाख रुपयाचं इनाम होतं अशी भानू नावाची नक्षलवादी सरकारी गोळ्यांची बळी पडली। 15 एप्रिल 2025 ला 8 लाख रुपये बक्षीस असलेला हलदर तर 5 लाख रुपये बक्षीस असलेला रमेश हे दोन्ही माओवादी लष्कराने धुळीला मिळवले। 12 एप्रिल 2025 ला 5 लाख रुपये बक्षीस असलेला आणि तिकडच्या स्थानिक एरिया कमिटीचा मेंबर असलेल्या अनिल पुरम नावाचा एक नक्षलवादी होता, त्याला ठार मारण्यात आलं। तर 16 जानेवारी 2025 ला 50 लाख रुपये बक्षीस असलेला आणि तेलंगणा स्टेट कमिटीचा सेक्रेटरी दामोदर याला ठार मारण्यात आलं। सशस्त्र दलाला यश मिळालं, पण त्याचबरोबर 1,25,00,000 व 10 लाख बक्षिसं असलेल्या झारखंडच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य स्वयंप्रयाग मांझी तसंच अरविंद यादव व राहुल यांना ठार मारण्यात आलं। माओवादाविरुद्ध सरकार लढत असलेली ही लढाई माओवादी विरुद्ध सरकार अशी नसून माओवादी विरुद्ध जनतेचे सरकार अशी आहे। त्यामुळे ही लढाई माओवादी विरुद्ध लोकशाहीवादी जनता अशी असून ती जनतेच्या हितासाठी आहे। त्यामुळे या लढाईत अगदी चुकून सुद्धा माओवाद्यांना थोडेही बळ मिळेल किंवा सहानुभूती मिळेल असं कुठचंच काम आपल्याकडून झालं नाही पाहिजे, याची काळजी आपल्या सर्वांनाच घ्यावी लागेल। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।